ज्यावेळेस पुन्हा गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. यावेळेस इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. कॅचेस विन द मॅचेस. कॅच खूप चांगली जज. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला बॉल व्यवस्थितरित्याने लागलेला नव्हता आणि यावेळेस साहिल दिवेकरची विकेट आणि अवघ्या फक्त 4 या धावसंख्येत तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये. मिस टाइम झाला. ही मोठी विकेट आहे. कॅच पकडणं नीलला भरपूर महत्वाचं आहे. कॅच पकडली आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट. मैदानाच्या बाहेर प्रियदर्शनी बेलापूर संघ मात्र चान्स घेतील का? गतीमध्ये परिवर्तन केले गेले. फसवले गेले सिद्धू कोळीला. यावेळेस स्लोवर वन बॉल होता आणि त्याला मात्र बॅटला बॉल लागल्यानंतर ब्रश झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल. यावेळेस शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न पंचा, कारण की यावेळेस फटका जर पहिला समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. अडवला गेलाय बॉल. खूप चांगला प्रयत्न केलाय. व्हॉट अ फिल्डिंग. आणि शेवटच्या क्षणाला असे बॉल दूर झाला. यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर बॅटला आलाय का? यस आलाय. स्क्वेअर लेग बॉल. चला शेवटचा बॉल. पूल फटका केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तिथे क्षेत्ररक्षक चुकीचं होत आहे. बॉल सीमारेषा पार. शेवटच्या बॉल वरती आले बाउंड्री. फायटिंग स्कोर थोडा उभा केलाय जिथे 27 वरती पोहोचलाय प्रियदर्शनी बेलापूर. 28 धावा चेस करायच्यात वाशी रॉयल्स टीमला आणि या धावा सोप्या आहेत, परंतु वाशी रॉयल्स टीमने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. लाजवाब गोलंदाजी केली आहे. बालचंद्र स्मृती चषकामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच पवन सिंग, तुम्ही या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. चांगला पाहायला मिळाला. दुसरा बॉल ही खूप चांगला. इथे यावेळेस पॉइंटला कॅच ड्रॉप झाली आहे. डिफेंड करताय तुम्ही भरपूर कमी धावा. यावेळेस फटका चांगला इनफिल्डच्या वरनं. बॉल सीमारेषा पार. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू हवेमध्ये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. मॅच जवळ. यावेळेस दांडी गोल केली आहे. विकेट मिळाली आहे, परंतु उशीर झालाय थोडासा. इथून कमबॅक करण्याची संधी अजून आहे का प्रियदर्शनी बेला? यावेळेस चेंडू हव्यामध्ये. कॅच घेण्याची संधी आहे का? विनायक झेंडे कॅच पकडली आहे. खूप चांगला झेल पकडला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला फटका. यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. अपील जोरदार केली आहे, परंतु पंचाने इंटरेस्ट नाही झाली तरी. यावेळेस फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला खेळले. क्षेत्ररक्षक येतात भरपूर वेगाने. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती रॉयल्स. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळत. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न नक्की करतील आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केले गेलेत. रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगली पाहायला मिळाली. या 2 धावा मिळाल्यात आता. यावेळेस फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट झाली आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असणार आहे. वेळ तुमच्याकडे कमी आहे. पहिला बॉल निर्धाव डॉट बॉल आलाय. यावेळेस पुन्हा एकदा कट केला. 1 रन कंप्लीट झाली आहे. मॅच फिनिश झाली आहे. वाशी रॉयल्स संघाने मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे. भरपूर वर्षानंतर धनेश गुप्ता आणि त्यांच्या संघाने एक ट्रॉफी आपल्या नावी केलेली आहे. अभिनंदन वाशी रॉयल्स संघ. खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात आणि या स्पर्धेमध्ये मात्र प्रियदर्शनी बेलापूर टीमला हार पत्करावी लागणार आहे. खूप चांगला खेळ प्रियदर्शनी बेलापूर टीम तुम्ही त्यांचा आहे. तर मी यतीन दादा यांना विनंती करतो त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करून घ्यायचा आहे.